बरनेरा विधायक रवि राणा ने 51 करोड़ के विकास कार्यों का किया भूमि पूजन। अभ्यासिका की लागत पर भ्रम की स्थिति। बरनेरा निर्वाचन क्षेत्र के विधायक रवि राणा ने क्षेत्र में 51 करोड़ रुपए के विकास कार्यों का भूमि पूजन और लोकार्पण किया। इनमें सबसे प्रमुख 50 लाख रुपए की लागत से बनने वाले छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज और डॉक्टर भीमराव अम्बेडकर के नाम पर प्रस्तावित अध्ययन केंद्र अभ्यासिका का भूमि पूजन किया गया। कार्यक्रम में स्थानीय भारतीय बौद्ध महासभा ने रवि राणा का शॉल और सम्मान देकर अभिनंदन किया। साथ ही युवा स्वाभिमान पार्टी के बरनेरा शहर अध्यक्ष अजय जायसवाल का भी सम्मान किया। इस कार्यक्रम में एक छोटा लेकिन अहम विवाद तब उत्पन्न हुआ जब अभ्यासिका के उद्घाटन बोर्ड पर 50 लाख की बजाय 23 लाख रुपए की अनुमानित लागत का उल्लेख किया गया। इस संगति को लेकर स्थानीय नागरिकों में भ्रम की स्थिति बनी हुई है और कुछ लोगों ने सवाल उठाए हैं। इस लोकार्पण समारोह में महिलाओं की भारी संख्या में विशेष रूप से देखने को उपस्थिति मिली। इस अवसर पर विधायक रवि राणा ने मंच से अपने राजनीतिक भविष्य पर चर्चा की और स्पष्ट रूप से कहा कि आगामी विधानसभा चुनाव अपनी पार्टी युवा स्वाभिमान पार्टी से लड़ेंगे। कार्यक्रम का सूत्र संचालन प्राध्यापक अमोल मिल्खे ने किया। या ठिकाणी सगळे काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी करणार आहे। मी सांगितलं ना, शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आपण सभागृह बनणार आहे आणि पैसा कमी पडू देणार नाही म्हणून जेवढं बांधायचं आहे बांधा, पैसा कमी पडणार नाही। पैसा याच्यासाठी कमी पडणार नाही, जे आहे पहिले ते खतम करा। सगळ्यांना थोडं भेटलं पाहिजे ना, बरोबर नाही आहे? म्हणून त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर सभा मंडपासाठी 1 करोडचा निधी आपण दिलेला आहे। पहिला टप्पा आता दिला, अजून आपण दुसरे टप्पे सुद्धा त्या ठिकाणी दिले। पण या ठिकाणी सगळ्यांचा मी आशीर्वाद घेतो। आता तुम्हाला माहित आहे येणाऱ्या 10 दिवसात आचार्य लावणार आहे। औषध गौशे नवशे सगळे येणार आहे। सगळे म्हणणार रवि राणाला पाळा, रवि राणा थांबवा। रवि राणा चालणाऱ्या रस्त्यावरच्या भाजीवाल्याचाही रवि राणा आहे। एखादा कटिंगचं दुकानचा खोका आहे त्याचाही रवि राणा आहे। सांबाराचं दुकान आहे रस्त्यावर त्याचाही रवि राणा आहे। कुठल्या प्रकारच्या गरीब झोपडीमध्ये स्लम मध्ये गोरगरीब लोक आहेत त्याचाही रवि राणा आहे। आणि जे औषध गौशे नवशे आता येणार आहे ते फक्त इलेक्शन साठी येणार आहे। आणि तुम्हाला सगळं माहित आहे की एवढे खोटे बोलतात की जर कोणा आता जर हे सीझन जर पाहिलं तर नेते लोक खोटं बोलण्याची होड लागलेली आहे। खूप सारे खोटे बोलतील, आश्वासन देतील, जातीवाद फैलवतील, जातीवादाच्या फैलून यायचे त्याचे मतं घेतील। पण तुम्ही एक लक्षात ठेवा, रवि राणा हा तिरंगाचा सन्मान करते। तिरंगा हा झेंडा रवि राणाचा आहे आणि या ठिकाणी रवि राणा जिथपर्यंत राजकारणात आहे स्वाभिमान पक्षामध्ये आहे आणि स्वाभिमान पक्षाचं चिन्ह हे रवि राणाचं आहे, ते म्हणजे पाना। आणि पाना चिन्हावरच माझ्या जीवनामध्ये राजकीय मी सुरुवात केली, स्वाभिमान पक्षाची सुरुवात केली। एक छोटं वृक्ष होतं, त्याचं मोठं झाड तुम्ही तयार केलं। त्या झाडातून सगळ्यांना सावली मिळाली पाहिजे, तेच काम मी करणार आहे। कुठले असं काम करणार नाही की कोणाचं मन दुखेल, कोणाला नुकसान होईल। म्हणून या स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की रवि राणाचं चिन्ह आहे पाना आणि पक्ष आहे स्वाभिमान। सगळे आशीर्वाद देणार आहे ना? हात वरती करा। उधर मुस्लिम भाई देने वाले ना आशीर्वाद। जब विकास करता तो मैं देखता नहीं कौन किसके समाज का है, सब दिल में। इसलिए कई लोग बहकाएंगे, कई लोग बोलेंगे, तो सबको ये समझना है जो रवि राणा पहले था वही रवि राणा अभी है। म्हणून या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद घेतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं कार्य केलं, राज्य कसं चालवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि राज्याचा राजा कसा असला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं। आणि संविधानाचं पालन कसं केलं पाहिजे आणि संविधानाच्या माध्यमातून न्याय कसा दिला पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं। तेच विचार रवि राणामध्ये राहील एवढेच सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।